पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालित लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। या प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे व उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। या प्रसंगी घेण्यात आलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर करून यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले। वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारी प्रभावी भाषणे केली। या प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे यांनी वक्तृत्व स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांच्या भाषणांचे कौतुक करत सर्व विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे आणि इंग्रज सरकार विरुद्ध लढा देत परखडपणे आपली मते मांडणारे लोकमान्य टिळक व डफावर थाप देऊन आपल्या पोवाड्यातून व कादंबऱ्यातून जनजागृती करणारे अण्णाभाऊ साठे यांचे आदर्श विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे, असा संदेश दिला। या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, प्रशालेचे उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मिरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ कविता पाटील यांनी केले। हादरून ठेवणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे। लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते। लोकमान्य टिळक लहानपणा My dear friends, myself Sakshi Sachin Vadkar and I am from 10th A. Today I am going to represent a short speech on लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, a quote given by the most popular folk poet and writer लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। He was born on 1st August 1920 in a small village of Sangli in Pategaon.